हात दिले, पाय दिले, त्याबद्दल थँक्यू म्हटलंय का कोणी? नाही म्हटलं, म्हणायचं. बघा मग आयुष्य तुम्हाला किती भरभरून देतं. आयुष्याला निगेटिव्हिटी द्यायची नाही. आयुष्याला जर तुम्ही निगेटिव्हिटी दिली तर सगळ्याकडून तुम्हाला, रिलेशन असू दे, पैसा असू दे, हेल्थ असू दे, सगळीकडनं तुम्हाला निगेटिव्हिटी मिळेल. त्यामुळे आयुष्याला कधीच निगेटिव्हिटी द्यायची नाही. तर आयुष्याला काय म्हणायचं? थँक्यू. तू जे मला दिलेलं आहे, आत्तापर्यंत जे काही दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. की आयुष्यामध्ये जेव्हा मला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तू मला दिलेली आहे त्याबद्दल थँक्यू. माझ्या आयुष्यामधले रिलेशनशिप, माझी हेल्थ, बाकी पैसा, या सर्व गोष्टी मला पर्याप्त तू दिलेल्या आहेस त्याबद्दल थँक्यू. थँक्यू लाईफ, थँक्यू लाईफ, थँक्यू. जसं आपण थँक्यू युनिवर्सला म्हणतो तसं थँक्यू लाईफलाही म्हणता आलं पाहिजे. कारण एका निगेटिव्ह रिलेशनशिपमुळं आपण आयुष्याला खराब म्हणतो, तर ते म्हणणं बंद करायचं. एका रिलेशनशिपमुळं पूर्ण आयुष्याला खराब नाही करायचं. कारण तुम्ही आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी केलेल्या असणार आहेत, पण तिकडं आपलं लक्ष जातच नाही. तर आज आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत आपल्या रिलेशनशिपला घेऊन, त्या घटनांबद्दल आणि त्यावेळेच्या त्या घटनेबद्दल आणि त्या रिलेशनशिपबद्दल थँक्यू म्हणायचं. कधी कुठं जाताना तुम्हाला खूप गरज होती आणि तिथं कोणी, तुमची मैत्रीण तुम्हाला कामी आली, कोणी आलं त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला एकटं जायचं होतं तिथं पण तुम्ही जाऊ शकत नव्हता, पण कोणी तुमच्याबरोबर आलं त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला जे काहीतरी करायचं होतं त्यासाठी पैसा मिळत नव्हता, पण कोणीतरी तुम्हाला पैसा दिला आणि ती गोष्ट तुम्ही केली, तो क्लास तुम्ही केला, ते जे काही तुम्हाला खरेदी करायचं ते केलं तुम्ही, तर त्या व्यक्तीबद्दल, त्या रिलेशनशिपबद्दल थँक्यू. म्हणजे आज तुम्हाला त्या रिलेशनशिपबद्दल थँक्यू म्हणायचं आहे ज्यामुळे तुम्ही आयुष्यात चांगलं काहीतरी केलेलं. कारण ही गोष्ट आपण जेव्हा पाहतो पाठीमागं जाऊन, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या आयुष्यामधले बाकीचे रिलेशनशिप किती छान आहेत आणि आपण एकच रिलेशनशिप घेऊन बसलो की ते खराब आहे, खराब आहे, खराब. तर आज प्रॅक्टिकली हे करायचं आहे आणि सगळ्यांनी ते लिहायचं आहे. उद्या मला पर्सनली पाठवायचं किंवा ग्रुपवरती पाठवायचं आहे. 10 वरदान लिहायचे आहेत, त्याची 10 गोष्टी लिहायच्या आहेत की तुम्ही जे आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं करू शकला, त्यासाठी कोणतं रिलेशनशिप तुम्हाला उपयोगी आलं त्याबद्दल थँक्यू. आणि हे जेव्हा तुम्ही काउंट कराल तेव्हा तुम्हाला आपोआप लक्षात येईल आणि मग तुम्हाला जे आत्ता मी सांगितलं आयुष्याबद्दल थँक्यू म्हणणं, ते तुमच्या आतून आपोआप येईल. जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तुमच्या आयुष्यामध्ये इतक्या छान गोष्टी झालेल्या आहेत, इतकी चांगले रिलेशनशिप तुमच्या आयुष्यात आहेत आणि त्याच्यामुळे इतकं काही मी करू शकलेली आहे, हे जोपर्यंत लक्षात येणार तोपर्यंत तुम्ही आयुष्याला थँक्यू म्हणणारच ना. तर ते आयुष्याला थँक्यू म्हणण्यासाठी, ठीक आहे, आता आज आपण रिलेशनशिप हा विषय घेतला आहे. रिलेशनशिपमुळंच आपण आयुष्याला जास्त निगेटिव्हिटी देत असतो आणि दुसरा पैसा, ह्या दोन गोष्टीमुळं जास्त निगेटिव्ह होत असतो. तर आज आपण रिलेशनशिपविषयी थँक्यू म्हणायचं आहे.
ज्या रिलेशनशिपना तुम्ही ग्रँटेड घेता, त्या रिलेशनशिपविषयीची जी एखादी घटना असेल, आईवडिलांविषयी, भाऊ बहीणविषयी एखादी मैत्रीण असेल तुमची, त्यांच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. तर इथं जेव्हा आपण रिलेशनशिपविषयी बोलतो, तर आपलं हे जे रिलेशनशिप असतं हे इमोशनली असतं. प्रत्येक गोष्टीसाठी मग आपण ते कम्पेअर करत असतो की माझं रिलेशनशिप असं आहे, मग त्याचं असं आहे, माझ्याच रिलेशनशिपमध्ये असे आहेत, मग माझं हे रिलेशनशिपच खराब आहे. हे आपोआप बंद होईल तुमचं. कारण इथं आतमध्ये हे ठेवायचं आहे की ती जी कोणी व्यक्ती आहे तिला कोणी बनवलेलं आहे, त्याने बनवलेलं आहे. त्या परमात्म्याने, त्या युनिव्हर्सने, त्या शक्तीने बनवलेलं आहे. तर ती शक्ती कधीही खराब नाही आहे, ती शक्ती चांगलीच आहे. मग त्या शक्तीला नजरेसमोर ठेवून त्या व्यक्तीबद्दल थँक्यू म्हणायचं. मग आपोआप येईल त्याच्याबद्दल थँक्यू. पण तुम्ही त्या व्यक्तीकडे बघून फक्त तिच्या आतमधलं निगेटिव्ह बघत राहाल तर तुम्हाला तेच दिसेल. पण त्याच्यातलं जर पॉझिटिव्ह बघायला तुम्ही माइंडला सांगितलं, तर साधी सिंपल स्माईल जरी त्याची चांगली असेल तरीही त्या व्यक्तीबद्दल म्हणायचं की तुझी स्माईल खूप छान आहे. एवढं जरी म्हटलं तरी, एक गोष्ट जरी तुम्हाला त्यातली दिसती चांगली, की आपोआप तुम्हाला अजून 8 दिवसांनी 2 दिसतील, अजून 15 दिवसांनी 4 दिसतील. त्याप्रमाणे मग ते रिलेशनशिप तुमचं आतून चांगलं व्हायला लागतं. आणि रिलेशनशिप हे आपल्याकडून चांगलं होणं गरजेचं आहे. कारण ती व्यक्ती आपल्याला कशी बोलली, काय गेली, तिने विसरली गेली असेल, तिच्या लक्षातही नसेल, पण घेऊन कोण बसलंय, आपण घेऊन बसलोय. ती अशीच बोलली, ती तशीच बोलली. मग ते क्लिअर कुठून व्हायला पाहिजे, आपल्याकडून क्लिअर व्हायला पाहिजे, आपल्या आतून ते क्लिअर व्हायला पाहिजे. मग आपल्या आतून क्लिअर होण्यासाठी आपण काय करतो, सगळे आपल्याला म्हणतात की नाही जाऊ दे, तिला माफ करून दे, तिला माफ करून दे. आता माफी ही गोष्ट कशी आहे, माफी ही दुसऱ्यांसाठी देण्याची गोष्ट नाहीच आहे. इथं जे बसलेलं आहे ना आपल्या आतमध्ये, माफी दुसऱ्यांना द्यायची, माफी ही स्वतःसाठी करण्याची गोष्ट आहे. तुम्ही तिला माफ केलं नाही केलं, तिला काही सांगायला जायचं गरज नाही आपल्याला त्या व्यक्तीला. ते इथून माफी झाली पाहिजे आपल्याला तिच्याबद्दल. मग ती गोष्ट कुणासाठी करायची आहे, दुसऱ्यांसाठी करायची आहे? माफी ही गोष्ट दुसऱ्यांसाठी करायची आहे? नाही, ती गोष्ट स्वतःसाठी करण्याची आहे. आणि हे इथं फिक्स करायचं आज. तुम्ही कुणाला क्षमा कराल, कुणाला माफी कराल, माफ केलं असं म्हणाल, तरी ते इथून आलं पाहिजे. ते इथून येण्यासाठी आधी काय करावं लागेल, इथं विचार करावा लागेल की ती व्यक्ती जशी कशी आहे ते त्यांनी बनवलेलं आहे, तेव्हा ती चांगलीच असणार आहे. तिच्यातली एकच चांगल्या गोष्टीबद्दल मला पाहायचं आहे. आणि मी तिने जे काही त्यावेळेस बोलली असेल, जे काही असेल ठीक आहे, तिच्या परिस्थितीप्रमाणे ती बोलली त्यावेळेस, ठीक आहे, मी क्षमा केली. मी क्षमा केली म्हणजे माझ्यासाठी केलं मी. कारण जळता निखारा जर तुम्ही हातात घेऊन बसाल, जे तुमच्या आतमध्ये घेऊन बसाल, तर हात पोळणार कुणाचा आहे, त्या व्यक्तीचा पोळणार आहे? नाही ना. हात कुणाचा पोळणार आहे, तुमचाच ना. तुम्हीच घेऊन बसलाय ना ते सगळं. तर सोडायचं तुम्हालाच आहे ते. त्याच्यासाठी त्या व्यक्तीला जाऊन सांगण्याची गरज नाही तुम्हाला
की मी तुला माफ केलं, मी तुला माफ केलं. नाही, स्वतःला सांगण्याची गरज आहे की तुम्ही तिला माफ केलेलं आहे. आता माफ केलं म्हणजे काय, नुसतं माफ केलं म्हणून होईल का? त्या व्यक्तीला तुम्ही माफ केलं हे कशावरून तुम्हाला कळेल? कोणाला सांगता येईल? त्या व्यक्तीला तुम्ही माफ केलं असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुमच्या आतली स्टेज काय असली पाहिजे, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटलं पाहिजे म्हणजे तुम्ही माफ केलंय? सांगा बरं. सुप्रिया मॅम, आदिदा मॅम, सांगता? बघू कोणाला लागतं. हां, गुड फिलिंग. ओके, गुड फिलिंग ठीक आहे. अजून? बघू कोणाच्या लक्षात येते का. नाही लक्षात येते. ओके, सांगते. तुम्ही तिला जेव्हा माफ करताय असं स्वतःला म्हणताय तर ह्याचा अर्थ आहे की ती व्यक्ती जशी आहे तशी तुम्ही तिला ॲक्सेप्ट केलेली आहे, स्वीकारलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकार करता एखादी गोष्ट त्यावेळेस तुमच्या आतमध्ये चांगलं फिलिंग येतं त्या व्यक्तीबद्दल. तर काय आहे इथं महत्त्वाचा? स्वीकार करणं, ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स त्या व्यक्तीबद्दल आला की ती जशी आहे तशी चांगलीच आहे. हा ॲक्सेप्टन्स आला ह्याचा अर्थ तुम्ही तिला माफ केलेले आहे किंवा आपोआप तुमच्याकडनं ती क्षमा झालेली आहे आता त्या व्यक्तीबद्दलची. म्हणजे तुमच्या आतमध्ये जी निगेटिव्हिटी आहे त्या व्यक्तीबद्दलची ती घालवायची असेल तर ती व्यक्ती जशी आहे तशी तिला स्वीकार करायचं. आणि स्वीकार करणं म्हणजे पूर्ण मनापासून स्वीकार करणं म्हणजे तिच्याविषयी फक्त चांगलं गुड फिलिंग तुमच्या आतमध्ये आलं पाहिजे. तर तुम्ही त्याला स्वीकार केलेलं आहे असं समजायचं. नुसतं तुम्ही म्हणाल आतून नाही मी तिला माफ केलं, मी तिला ॲक्सेप्ट केलं आणि परत तुम्ही अजून 4 दिवसांनी म्हटलाय नाही तिने मला असंच बोलली त्यावेळेस आणि तसंच बोलली, नाही, ते तुम्ही नाही केलेलं. मग ते तुम्ही केलेलं नाही. मग ठीक आहे, एखादं रिलेशनशिप खूपच खराब आहे, तुम्हाला वाटतं की नाहीच ते मला म्हणजे निभवायचं पण नाही किंवा काहीच करायचं नाही तर निग्लेक्टेड सोडून द्या. काय त्या एका रिलेशनशिपमुळं तुमचं काही अडणार नाही आहे. पण ते घेऊनच तुम्ही बसाल तर त्रास तुम्हाला आहे. तर ते रिलेशनशिप सोडून द्यायचं असेल तर ते तुम्हाला सोडताही आलं पाहिजे. त्या रिलेशनशिपला किती इम्पॉर्टन्स द्यायचा, त्याच्यामुळे आपल्याला किती त्रास होतोय, ते किती लेवलपर्यंत ठेवायचं, सोडून द्यायचं, हे पण तुमच्या हातात आहे. तर एखाद्या रिलेशनशिपविषयी नाही, ठीक आहे, एखाद्या रिलेशनशिपविषयी आपल्याला आतून नाही येत काही काही वेळेस, तर त्या रिलेशनशिपला सोडून देताही आलं पाहिजे. त्या रिलेशनशिपला घेऊन आपलं रोजचा दिवस खराब करायचा नाही. तर इथं दोन्ही आलं पाहिजे तुम्हाला. सोडून देता आलं पाहिजे, लेट गो करता आलं पाहिजे, ॲक्सेप्टन्स करता आलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ॲक्सेप्ट करणं ह्याची क्लॅरिटी तुम्हाला येत नसेल तर अजून लक्षात घ्या. ॲक्सेप्ट करणं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता नाही
की जी काही निगेटिव्हिटी आहे त्याच्यातली ॲक्सेप्ट करायची नाही. ते नाही आपल्याला ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्ट करायचं म्हणजे जी ती जशी आहे त्यांनी बनवलेली आहे ना, त्याला ॲक्सेप्ट करायचं. ओके, म्हणजे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर लेट गो करणं सोडून देता आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. आणि जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही मनापासून प्रत्येक रिलेशनशिपविषयी ग्रॅटिट्यूड हे करणार. आणि आपल्याला इथं प्रत्येक रिलेशनशिपविषयी ग्रॅटिट्यूड करायचं आहे. रोज ज्या ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू हे आलंच पाहिजे. मी रोज सगळ्यांसाठी थँक्यू म्हणते. आईवडिलांपासून हजबंड, जे ज्या ज्या लोकांनी माझ्या आयुष्यात जे काही केलेलं, मॅडम असतील, जे काही तुम्ही आता सगळे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांनासुद्धा मी थँक्यू म्हणते रोज. आणि प्रार्थना बदला. प्रार्थनामध्ये मागू नका तुम्ही काही. प्रार्थनामध्ये फक्त थँक्यू म्हणा. त्यांनी तुम्हाला जे जे दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. प्रार्थनामध्ये आपण काय करतो की मला एवढे मार्क मिळू दे माझ्या मुलाला, मग मी हे करेन, मी ते नाही. त्याबद्दल हे म्हणायचं आहे की आधीच मिळालेलं आहे म्हणा, किंवा आधी त्यांनी ज्या ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्याबद्दल थँक्यू म्हणा. म्हणजे आपोआप नंतरचं होणारच आहे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजेच रिलेशनशिपविषयी जे काही आतमध्ये आहे ते निघून गेलं तरच तुम्ही मनापासून त्याला थँक्यू म्हणू शकाल. तर ते आतमध्ये घेऊन बसाल तर तुम्ही कसं थँक्यू म्हणाल? तर तुम्ही आतमध्ये काय घेऊन बसलाय ते काढावं तरी लागेल. आणि ते काढाल तर आपोआप तुमच्या आतून थँक्यू हे येणारच. ओके, चालेल. मग आपण थांबूया आजचं सेशन इथं. कुणाला काही विचारायचं आहे, काही शंका रिलेशनशिपविषयी काही अजून असतील, विचारायचं असेल, किंवा काय करू कसं करू तर विचारू शकता.